महानगरपालिकेत मुख्याध्यापक म्हणून काम केलं आणि सामाजिक संघटनामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बऱ्यापैकी संस्कार त्याचे असल्यामुळे सूर्यनमस्कार, योगा, प्राणायाम, ध्यान, मेडिटेशन या गोष्टीची आवड आपोआप निर्माण झाली. तर आज आपण जो विषय घेतलेला आहे तो आहे आरोग्यदायी माय मराठी. ठीक आहे. आता हा विषय थोडासा नवीन आहे. माझ्या पुस्तकात कुठेही तसा उल्लेख केला नाही, पण मग मी मराठी भाषा देहभाषा आहे असं मी माझ्या पुस्तकात सुरुवातीला लिहिली. पण साहेबांशी जेव्हा माझी चर्चा झाली तेव्हा असं लक्षात झालं की मराठी भाषा जसं आता आज या क्षणाला संस्कृत भाषा लोकांना माहिती आहे, चांगली आहे, सुंदर आहे किंवा तिच्याविषयी भरपूर अभ्यास आहे लोकांचा, पण किती लोकांना संस्कृत येते हा विषय आहे. तसं कालांतराने मराठीचं होऊ नये एवढीच मनामध्ये एक आशा निर्माण झाली आणि ठीक आहे आपण करूया. पण हे निसर्ग लोकांना मराठी भाषेचे विषय समजून सांगण्यात काही मजा आहे का? तर लोक ऐकणार नाही. तर लोकांना त्याचं प्रॅक्टिकल जोपर्यंत तुम्ही त्याचं प्रॅक्टिकल सांगत नाही, त्याला देत नाही, अनुभव देत नाही एखादी गोष्टी. जसं आम्ही निसर्गोपचार तज्ञ आहे, पण निसर्गोपचार तर साहेबांचं सांगितलं 3 महिने वेट करत बसायला. मलाकडे एवढा वेळ आपल्याकडे नाही. हे यायचा जमाना जनरेशन आता वेगळं आहे. लगेच झटकेपट रिझल्ट दाखवा असं सांगतात. ते आपण रिझल्ट करता करता मग मी मराठी भाषा किती समृद्ध आहे याचा मी अभ्यास करत गेलो. मग मी जेव्हा कपालभाती करायचो त्यावेळेस असं लक्षात झालं की कपालभाती करताना आपण स्ट्रोक देतो, पण स्ट्रोक देताना रामदेव बाबांनी त्या काळामध्ये कपालभाती प्रसिद्ध केला असं समजूया. कारण कपालभाती माझ्यामध्ये साहेबांना माहिती आहे की 10 मिनिटाच्या वरती केला नाही पाहिजे, पण अर्धा तास 1 तास कपालभाती करायचे साईड इफेक्ट सुरू झाले, लोकांना त्रास व्हायला लागला. म्हणलं मी अर्धा तास पाऊण तास तुमच्याकडे आता मी किमान अर्धा तास कपालभाती करेल, त्याच्यानंतर पुन्हा दीर्घ श्वसन करायला सांगेल. म्हणजे कसं की श्वास घेतला, कपालभाती कसं करतो आपण असं किमान अर्धा तास किमान, आणि मी सांगेल की आता स्टॉप, कपालभाती स्टॉप आणि दीर्घ श्वसन स्टार्ट झालं पाहिजे. म्हणजे जर तुमचे 4 सेकंद असेल तर मी 25 सेकंदपर्यंत नेऊ शकतो कपालभाती करून. किमान अर्धा तास कपालभाती झाल्यावर बी असं जेव्हा मी अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं की प्रत्येक अक्षर आपल्या शरीरामध्ये कुठे कुठे कंपन करायला लागले. जसं नंतर उदाहरणार्थ अ पासून तर आचे कंपन जे आहे इथे सुरू झाले. मी इथं सुदर्शन चक्रासारखा व्हायब्रेशन मला जाणवलं, लेफ्ट राईट पुढे मागे. रस्व दीर्घ कळायला लागलं. रस्व काय आहे, दीर्घ कशाला म्हणतात ते कळलं. मग जसा स्वर रस्व आहे, दीर्घ आहे माहिती ना, रस्व दीर्घ माहिती. अ हा काय आहे, रस्व आहे, आणि आ काय आहे, दीर्घ आहे. मग अचा मग अभ्यास करत घेतलो. मग बालाजी तांब्यांची पुस्तकं मिळाली मला, त्याच्यावर अभ्यास केला की अ हा प्राणसिद्ध आहे. मग जर पुढची भाषा समजली, अ हा काय आहे, प्राणसिद्ध आहे, म्हणजे जिथं प्राण आहे शरीरात तो तिथं जाऊन व्हायब्रेशन करणार. आ हा काय आहे, बहिर्चलन करणार आहे, म्हणजे शब्दाला एनर्जीला बाहेर फेकणार आहे. आ जसं र मध्ये रम आणि राम याच्यात काय फरक आहे, तर जेव्हा आपण प्रॅक्टिकल करू तेव्हा कळेल की राम हा बहिर्चलन करणारा शब्द आहे. मणिपूर चक्राची व्हायब्रेशन त्याच्यातून येतात, सुषुम्ना नाडीतून तो सक्षम होतो. आता 1-2 मिनिटात तुमच्यावर मी प्रयोग करून दाखवतो. आता तुम्ही काय व्यायाम केला आहे का, प्राणायाम केला आहे का, दीर्घ श्वसन करता येईल का तुम्हाला? आता मी तुमच्याकडनं करून घेतो. हां, म्हणजे मला लक्षात येईल. खूप चर्चा करण्यापेक्षा आधी प्रॅक्टिकल काम करून. ठीक आहे. चला सर्वांनी ताट बसूया. एक गाणं ऐकायचो, राम से बडा राम का नाम. मी सकाळी एक पुन्हा रजनीशांचं जे भाषण ऐकलं, त्यांनी सांगितलं की काकभूषण जो होता त्यांनी 16 वेळा महाभारत बघितलं, 11 वेळा रामायण बघितलं. म्हणे त्यात काय नवीन हा 11 वेळा रामायण बघितलं, 16 वेळा महाभारत पाहिलं. ज्यावेळेस कृष्णाच्या दारात ब्रह्म आला, भेटायला आले कृष्णाच्या काळात, ते मग फार काही गांभीर्याने कृष्णाने घेतले. अशी कथा आहे, म्हणजे थोडक्यात सांगायचं. ठीक आहे म्हणे, कोण आहे, मी ब्रह्म आहे, अमुक ढमुक, ते मला जेवढं पाहिजे तेवढंच तू सुद्धा मला प्राधान्य दिलं, तेवढं दिलं नाही, राग आला त्यांना. मग त्यांनी म्हणे ठीक आहे, कोण आहे तुम्ही? म्हणे ब्रह्म, मी या सृष्टीचा. मग कोणते ब्रह्म आहे, इथून सुरुवात गेलं आहे का नाही. कथा सरायला माहिती आहे की कोणता ब्रह्म, कितवा ब्रह्म, इथून सुरुवात झाली आहे का नाही. तर अशी एवढ्या अनंत काळापासून आपली सर्व सृष्टी आहे. या सर्व सृष्टीमध्ये राम नामात काय जादू आहे, म्हणून वाल्मिकी ऋषींना मरा शब्द दिला.
आहे की नाही. म आणि रा काय जादू आहे की आपण जेव्हा ज्यांना कोणाला नाही त्यातलं माहिती असेल तर कळेल की मरा मरा करता करता राम झाला, मग वाल्याचा वाल्मिकी झाला. माझ्याकडे एक विद्यार्थी होता, त्याचं नाव होतं राजकुमार राजकिरण नाव होतं त्या पोराचं. त्याने मग एक कविता लिहिली, राम म्हणता म्हणता वाल्याचा वाल्मिकी झाला. राम म्हणता म्हणता वाल्याचा वाल्मिकी झाला. नोकरी शोधता शोधता मुलाचा बाप झाला. आज क्वेश्चन अशी आहे, एक 7वीचा विद्यार्थ्यांनी एवढी कविता लिहिली, मी पेपरला घेऊन गेलो होती. तर ते म्हणे मुलांच्या नावावर तुम्ही काही बी खपू नका. मग मी त्याला मग काय केलं, आणखीन मग कविता लिहायला लावली. मग मी चित्रकार असल्यामुळे मूर्ती तयार केली, मग कविता लिहायला लावली. तर असा भाग आहे. आता रामाची जादू आपण बघूया. ओके, सर्वजण ताट बसले.